आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन आलो आहे हा खास रिपोर्ट फक्त तुमच्यासाठी। सध्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षामध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे। तर यातच आपण जाणून घेऊया नेमका हा निवडणुकीचा प्रोग्राम असणार आहे तरी कसा। चला तर जाणून घेऊया। कोल्हापूर आणि हातकणंगले अर्थात 47 आणि 48 लोकसभा मतदारसंघांशी या नियमांच्या अन्वये ही निवडणूक पार पडणार आहे। आपणास माहीतच आहे, आदर्श आचारसंहिता ही 16 मार्च 2024 पासून दुपारी लागू झाली आहे। 12 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी केल्या जातील असं प्रशासनानं सांगितलेलं आहे। 19 एप्रिल 2024 पर्यंत अंतिम नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे असा नियम ही या ठिकाणी सांगण्यात आला आहे। 20 एप्रिल 2024 ही तारीख असणार आहे छाननीची व 22 एप्रिल 2024 नाव मागे घेण्याची तारीख असणार आहे। आणि आपल्या मतदानाचा दिनांक आहे 7 मे 2024 रोजी अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे मतदान होत। 4 जून 2024 ला मतमोजणी व ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 6 जून 2024 ही तारीख अंतिम करण्यात आली आहे। तर अशा प्रकारे हा निवडणुकीचा प्रोग्राम असणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या निवडणुकीमध्ये नेमक्या जाहिराती कशा करायच्या, त्याची काही आचारसंहिता आहे का, पेड न्यूज असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील। तर कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवराज न्यूज आणि मी घेऊन येतोय काही निवडक गोष्टी फक्त तुमच्यासाठी। भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर। जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर ही जाहिरात प्रमाणीकरण होण्याची जबाबदारी त्या उमेदवाराची किंवा पक्षाची राहील। यामध्ये जाहिरात प्रसारण हा 3 दिवसाच्या आधी प्रसारण केला जात आहे का याचीही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पक्ष नोंदणीकृत असेल किंवा इतर वैयक्तिक असेल तर हाच अर्ज 7 दिवस आधी देणं बंधनकारक केलेलं आहे। या जाहिरातीच्या 2 CD अथवा पेन ड्राईव्ह मधून ही जाहिरात प्रमाणीकरण करून घेण्यासाठी तुम्हाला जमा करावी लागेल। जाहिरातीचा जो मजकूर आहे हा लिखित स्वरूपात तुम्हाला देणं बंधनकारक केलेलं आहे। यानंतरच आवक जावक रजिस्टर मध्ये नोंदवून तुम्हाला ही जाहिरात प्रमाणीकरण करून दिली जाणार असल्याची या कोल्हापूर जिल्हा अधिकारी कक्षातून आपल्याला ही माहिती मिळत आहे। तुमच्या जाहिरातीमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे का किंवा कोणाच्या भावना दुखावण्यात आलेला आहे का याचा सारासारी विचार करून तुम्हाला ही जाहिरात प्रमाणीकरण करून देण्यात येईल। योग्य अयोग्य मजकूर नेमका कसा आहे याची चाचपणी तपासणी करूनच तुम्हाला ही जाहिरात प्रसारण करण्याचे अधिकार देण्यात येतील। जर तुम्हाला पेड न्यूज करायची असेल तर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यावरच तुम्हाला पेड न्यूज करता येणार आहे। जर एकाच बाजूने एकाच पक्षावर एकाच उमेदवाराशी वारंवार जर न्यूज होत असेल तर नक्कीच तुम्ही रडारवर आहात याची दक्षता प्रत्येक न्यूज चॅनलने घेणे आवश्यक आहे। यासाठीच पेड न्यूज टीम ही छाननी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची सुद्धा निवड केलेली आहे याची दक्षता प्रत्येक चॅनलने घ्यावी। पेड न्यूज बाबत इतिवृत्त तयार करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे। पेड न्यूज बाबत उमेदवाराकडून 48 तासाच्या आत उत्तर जर आले नाही तर तात्काळ तुम्हाला कारवाई सुद्धा सामोरं जावं लागेल याची सुद्धा आपण खबरदारी घेतली पाहिजे। आपल्या संपूर्ण निवडणुकीचा जो काही खर्च आहे त्या खर्चाची नोंद आपल्या नोंदवहीमध्ये करणं आणि या खर्चाचा तपशील सादर करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ही गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवा। तुमच्या जाहिरातीचे वर्तमानपत्रातील कात्रणे तुम्हाला जवळ ठेवणे बंधनकारक करण्यात आला आहे। या जाहिरातीचा खर्च समितीने मोजमाप करून दिलेल्या प्रमाणेच रजिस्टर मध्ये नोंदणी करावी। तुमच्या जाहिरातीची प्रत फाईलला जोडल्याची सुद्धा खात्री करणं तितकंच गरजेचं आहे। या सोशल मीडियावरती सुद्धा प्रशासनाची नजर असणार आहे, त्यामुळे कोणतीही जाहिरात करताना कोणताही आक्षेपार्ह मजकूर असणार नाही याची दक्षता घेऊनच प्रत्येक उमेदवाराने ही जाहिरात करणं
तितकंच काळजीपूर्वक करा अशी विनंती सुद्धा या माध्यमातून मी आपणास करीत आहे। सोशल मीडिया हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे। या सोशल मीडियावरती करण्यात येणाऱ्या जाहिरातीचा खर्च सुद्धा तुम्हाला नमूद करणं या ठिकाणी बंधनकारक केलं आहे। तुमच्या सोशल मीडियावरती मात्र करडी नजर आहे हे कधीही विसरू नका। जर तुम्हाला ही निवडणूक शांततेत पारदर्शकपणे पार पाडायची असेल तर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अन्वये ही निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडावी अशी विनंती या माध्यमातून मी करीत आहे। तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा। आम्ही आणखीन चांगली व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू।